मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणातील आरोपी दादा गरुड याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। या नव्या व्हिडिओमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। आपण पाहतोय या प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसते आणि या नव्या व्हिडिओमध्ये बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एक नवा दावा करण्यात आलाय। या व्हिडिओमध्ये दादा गरुडने असा दावा केलाय की संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती। हा दावा करताना त्याने धनंजय मुंडे आणि सुशील कराळ यांचा उल्लेख देखील केलाय। बळीवाडी शासकीय संतोष जाधव म्हणून ते आम्ही गेलो। त्यावेळेस ते 20 कोटी रुपये देतो म्हणून मग धनंजय भाई म्हणले सूर्यधरच्या घरी आता म्हणून कोणाला यांच्या पैसे कुठे गार नाही मला ते कोणाला सांगू एवढी मोठी गोष्ट सूर्यधरच्या कधी गेलो मी त्यांच्या घरी गेलो म्हणलं असं असं त्यांनी 1 वाजता रात्रीच्या धनंजय देशमुखला बोलून घेतलं त्यांच्या साडूला त्यांनी ते म्हणले आपण याला गुंतूनच टाकू कॅमेरा ते म्हणलं काही अडचण नाही। मग धनंजय देशमुख तरी मला येतं पटत नाही यांचं नाव घेतलं मी येणार नाही म्हणलं आपण यांना सांगू तेव्हा नाही मी येणारच नाही। आता त्यांनी जे आरोप केले त्या आरोपीची त्या संदर्भात चौकशी होणं गरजेचं आहे आणि जे आरोप केलेत की 20 कोटी दिले किंवा देणार होते काय काय जे प्रकार असेल आणि त्यांनी ज्याचे नाव घेतले त्याला चौकशीला आणायला पाहिजे की त्यांनी कोणातरी बॉडीगार्डचे नाव घेतलेत वाटतं शासकीय की संतोष देशमुखांच्या बद्दलच्या विषयात हत्याच्या बद्दलच्या विषयात 20 करोड कोण कोणाला द्यायचे कोण कोण आणणार हे ज्या संदर्भातली माहिती आहे ना ही सखोल चौकशी करून त्याच्यात सगळे किंवा कोण पाठवलं होतं धनंजय मुंडेंनीच पाठवलं होतं का काय त्याच्या ते कोण बॉडीगार्ड आहे का काय म्हणतात ना त्यात मी ऐकला नाही तो व्हिडिओ त्याची सत्यता तपासली पाहिजे ते खरं आहे का खोटं आहे त्याला उचलून आणलं पाहिजे आणि ते खोल घरात घुसणं हे पोलीस प्रशासनाचं काम आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे। जर आता माझ्या घातपात प्रकरणातला आरोपी जर तसं बोलतोय तर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।